या ठिकाणी आपण पाहतोय ऑन स्ट्राइकला सचिन झेंडे, नॉन स्ट्राइकला आनंद, आणि हा चेंडू तडकावलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा या ठिकाणी गेलेले आहेत. विनायकजी पंच सांगतायत की बॉल ज्या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर जातो तिकडे बॉल आणायला कोणी नाहीये. सेवादल आणि व्हॉलेंटियर जर असतील त्यांनी लक्ष द्या, जो बॉल जातो तो आपण आणायचा आहे. वसईवाले जे बॉल आणायला गेले त्यांनी फील्ड मध्ये यायचं आहे. बॉल आणतील, सेवादल देतील तिकडनं. आणि आतापर्यंतच्या या सर्व सामन्यांमधून आपण बघतोय की अंतिम सामन्यामध्ये या दोन टीम हा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. फायनलचा सामना, अंतिम सामना वसई विरुद्ध मुंबई 3. मुंबई 3 विरुद्ध वसई. जी जी योगेश जी कॅरी ऑन. मला थोडी मदत होईल, बोला. षटकातील दुसराचा चेंडू, पुन्हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. आणि अचूक टप्प्याचा मारा करताना आपण पाहतोय वसई क्षेत्र. धाव, गोलंदाज प्रवीण, सुंदर असा बॉल. या ठिकाणी चुरशीचा हा सामना आपण बघतोय. अंतिम विजेता होण्यासाठी वसई क्षेत्र तयार, गोलंदाज तयार. अचूक टप्प्याचा मारा करताना आपण पाहतोय चेंडू कटावताना एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी झाले, थोडी मिसफील्ड या ठिकाणी झाली आणि हा एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 7. हा दीपेश, माईक पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू कटावलेला, एक धाव घेतलेली आहे. आणि अंतिम सामना पाहण्यासाठी सर्व पॅव्हिलियन फुल झालेले आहेत. जवळजवळ 1.5 लाख प्रेक्षकांची गर्दी या मैदानामध्ये झालेली आहे. टाळ्यांचा कडकडाट, एकदा शंख वाजवा बघू, आपल्याला कळेल किती संख्या. सुंदर असा बॉल फिरकवताना डॉट चेंडू गेलेला आहे. डॉट चेंडू. आणि याच बरोबर धाव संख्या आहे 5 चेंडू आणि 8 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा चेंडू तडकावलेला आहे. सुंदर असा चेंडू आलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सीमा रेषेवरती हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 2 धावा. सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी झाली. जोरदार टाळ्या वाजवा फिल्डरसाठी. सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सूरज आमचे तलासरीचे हे क्रिकेटर, सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण केलेलं आहे. ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 10. पुन्हा एकदा वसई क्षेत्रातून गोलंदाज मनोज पाटील. 10 स्कोर 10 झालाय. पुन्हा एकदा ऑलराऊंडर खेळाडू मनोज पाटील. अचूक टप्प्याचा भेदक मारा करणारा हा वसई क्षेत्रातील गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज.
गोलंदाज तयार, बॅट्समन फलंदाज आनंद तयार. सामन्याला सुरुवात होते. सामन्यातील दुसरं षटक. चेंडू प्लेस केलेला आहे. एक धाव या ठिकाणी मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता का बघूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. सुंदर अशी धाव घेतलेली आहे. 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. शंखनाद आपण पाहतोय जोर जोरामध्ये होतोय. मुंबई 4 आपण इकडे आसनस्थ व्हायचं या ठिकाणी. चेअरवरती बसा इकडे. सुंदर चेंडू तडकवण्याचा प्रयत्न. रिव्हर्स शॉट घेण्याच्या नादामध्ये आपण बघितलेला हा कॅच ड्रॉप झालेले. सुंदर प्रयत्न या ठिकाणी झालेले क्षेत्ररक्षकाकडून. सुंदर प्रयत्न केले. जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघांनी. सुंदर प्रयत्न केला. नक्कीच हा जर झेल घेतला असता तर एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झाला असता. मुंबई 3चा चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुंबई 4चा संघ या ठिकाणी त्यांची टीम, कॅप्टन आणि मॅनेजर. पुन्हा एकदा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न. सुंदर असा स्ट्रोक लगावलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मुंबई 4चा संघ या ठिकाणी स्टेजवरती आलेला आहे. आपण त्यांना सहभाग पुरस्कार याच्याने सन्मानित करतोय. त्यांचे कप्तान आणि टीम मॅनेजर आमचे क्षेत्रीय संचालक महोदय महात्मा ललित कुमार दळवीजी, शंकर सोनावणेजी, अशोक केरेकरजी हे सारे मिळून या टीमचा सत्कार करतायत. अवांतर धाव या ठिकाणी मिळालेले. वाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू आणि 15 धावा झाल्या. या ठिकाणी आपण पाहतोय आणि एक सहभाग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते मुंबई 4च्या संघाला. सुंदर खेळाचं प्रदर्शन यांनी केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात आणि ही विकेट अति घाई केलेली आहे आनंदनी. आणि ही विकेट गमावलेली आहे मुंबई 3नी. आणि या ठिकाणी मुंबई 3ला पहिलाच झटका बसलेला आहे आनंद यांच्या विकेटमधून. चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. चार बॉल 15 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू. नवीन फलंदाज आलेला आहे आदित्य उज्जनवाल. नवतरुण तडफदार हा फलंदाज. जोरदार टाळ्या वाजवून आपण आणि हा पुरस्कार, सहभाग पुरस्कार सन्मानित करण्यात येतो मुंबई 4च्या संघाला, त्यांचे कर्णधार आणि टीम मॅनेजर यांना. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. खूप खूप धन्यवाद. मुंबई 4चा संघ या ठिकाणी आपण चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे आणि ही विकेट गेलेली आहे. पुन्हा दुसरा झटका बसलेला आहे मुंबई 3ला. पाहिलेलं आहे की आमचे नाना त्यांना सन्मानित करण्यात आलेली शाल ही त्यांच्याच खेळाडूला सन्मानित करण्यात आलेली आहे. सुंदर क्षण आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. प्रेमाने कौताळून आपल्याला आशीर्वाद देताना आणि या ठिकाणी दुसरी विकेट गेलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 15. 5 चेंडू आणि 15. लगातार 2 विकेट घेतलेले आहेत मनोज पाटील यांनी.
बघूयात शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. आणि सुंदर हा चेंडू तडकावलेला आहे सीमा रेषेपलीकडे. 4 धावा. मिळती बघा धाव संख्या झालेली 19. आणि आपण पाहतोय चुरशीचा सामना आहे. दोन्ही खेळाडू आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना वाटचाल करताना आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. 2 विकेट या ठिकाणी गमावलेल्या आहेत मुंबई 3नी. एक छोटासा हादरा त्यांना दिलेला आहे. आणि पुन्हा वसईचे कॅप्टन गौतम पाटील. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आमने सामने आलेले आहेत. गोलंदाज गौतम पाटील वसईचे कर्णधार आणि बॅट्समन सचिन झेंडेजी मुंबई 3चे कर्णधार एकमेकांसाठी हा सामना करताना आपण पाहूया. हा क्षण पाहूया आपण. सामन्याला सुरुवात झाली आहे. गौतम पाटील गोलंदाजी करताना सामन्याला सुरुवात. आणि सुंदर भेदक मारा आपण पाहतो या ठिकाणी गौतम पाटील यांच्याकडून. एकोणीस. तिसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू झालेला आहे तिसऱ्या षटकातील. पुन्हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न. सुंदर असा एक धाव घेण्याचा हा प्रयत्न. आणि पाहूया आपण तिसरी विकेट या ठिकाणी गेलेली आहे सचिन झेंडे यांची. सुंदर असं क्षेत्ररक्षण वसई क्षेत्राकडून होत आहे आपण पाहतोय. थोडासा खेळामध्ये संयम ठेवला तर नक्कीच. धाव संख्या झालेली 19. थोडासा क्षेत्र 3 दबावाखाली खेळताना आपण पाहतोय. वसई क्षेत्र भेदक मारा करताना फलंदाजाला चकवताना आपण पाहतोय. बघूया फलंदाज काय कामगिरी करतोय. आणि फलंदाज कामगिरी करताना डॉट चेंडू गेलेला आहे. तीन चेंडू आणि 19 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. या सामन्यातील तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. चेंडू टोललेले. एक धाव घेतलेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता का बघूया. दुसरी धाव ही घेण्यामध्ये सहजतेने ही धाव घेतलेली आहे. 2 धावा जोडल्या गेल्या. धाव संख्या झालेली 21. 4 चेंडू 21 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. फायनलचा सामना आपण पाहतोय. वसई विरुद्ध मुंबई 3 यांच्यामध्ये हा रंगतदार सामना या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू तडकावलेला आहे. पाहूया. क्षेत्ररक्षक सज्ज झालेला आहे. चेंडू अडवलेला आहे. एक धाव तर नक्कीच घेतलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाही हा प्रयत्न झालेला नाहीये. हळूहळू होईना धाव संख्येमध्ये वाढ होते. 5 चेंडू आणि धाव संख्या झालेली 22. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. थोडं धाव संख्येवरती नियंत्रण ठेवताना वसईचा गोलंदाज. हो
ओव्हर समाप्त झालेली आहे. ओव्हर समाप्तीनंतर फलंदाज आउट झालेला आहे. आणि मुंबई तीनची चौथी विकेट गेलेली आहे. आणि नवीन तरुण तडफदार फलंदाज सागर पाटील आपल्या होम ग्राउंडवर खेळताना बघूया सागर पाटील आपला खेळ कशा प्रकारे करतोय. धाव संख्या झालेली आहे 22. 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 22. वसई क्षेत्र सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज पाटील या ठिकाणी गोलंदाजी करताना नवीन फलंदाज सागर पाटील आणि हा चेंडू कटवलेला पाहूया. सीमा रेषे पलीकडे जाताना 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. चौकार गेलेला आहे. धाव संख्येमध्ये वाढ झालेली आहे. त्याचबरोबर धाव संख्या झालेली आहे 26. या सामन्यातील हे 4थं षटक चालू आहे. चौथं षटक चालू आहे. ताई चाय सुंदर असा हा या ठिकाणी त्रिफळाचित करण्यात आलेला आहे. मनोज पाटील यांच्या गोलंदाजीतून आपण पाहतो 5वा हादरा या ठिकाणी बसलेला आहे. मुंबई 3ला सुंदर अशी गोलंदाजी करताना 5वी विकेट गेलेली आहे. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे या ठिकाणी वसई क्षेत्राकडून मुंबई क्षेत्रावरती, मुंबई 3 क्षेत्रावरती, आणि थोडस पारड जड झालेला आहे. 3 चेंडू धाव संख्या झालेली आहे 26. सुंदर चेंडू टोलवलेला, 1 धाव तरी या ठिकाणी मिळणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का बघूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा पूर्णपणे, आणि पुन्हा एकदा आपण हा पाहतोय 1च धावेमध्ये या ठिकाणी संतुष्ट मानावं लागेल. आणि सुंदर असा गोलंदाजीचा हा प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतोय. अचूक टप्प्याचा भेदक मारा करताना गोलंदाज मनोज पाटील.
5 चेंडू झालेले, धावसंख्या झालेली आहे 27. धावसंख्या झालेली आहे 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 28 आणि या ठिकाणी 6वी विकेट गेलेली आहे. सागर पाटील यांच्या रूपामध्ये 6वी विकेट गेलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुंबई 3 ची थोडी घाई झालेली दिसते. एका मागोमाग एक विकेट त्यांच्या जात आहेत. थोडासा संयम बाळगायला पाहिजे होता. आणि आताची ही या सामन्यातील शेवटचं षटक आहे. धाव संख्या झालेली आहे 28. आणि पालघर तलासरी मधून आलेला गोलंदाज सूरज, मगाशीच आपण यांची गोलंदाजी बघितलेली आहे. चकमा देण्याचा प्रयत्न करतात फलंदाजाला. आता पुन्हा एकदा आपण पाहूया त्यांचे गोलंदाजीचं प्रदर्शन, आपण कशा प्रकारे गोलंदाजी टाकतायत. गोलंदाजीला सुरुवात आणि पहिला चेंडू वाईटच्या दिशेने जाताना अवांतर धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 29. सुंदर चेंडू टोलवलेला आहे. याप्रमाणे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ सरळ गेलेला आणि याप्रमाणे विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. 7वी विकेट मुंबई 3 ची या ठिकाणी गेलेली आहे. नवीन बॅट्समन लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बॅट्समन राहुल कडवे. या सामन्यातील शेवटचं षटक आणि त्या शेवटच्या षटकातील एक बॉल झालेला आहे, एक चेंडू झालेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पालघर तलासरीचे गोलंदाज आणि हा चेंडू कटावलेला आहे. चेंडू सीमारेषेलगत जाताना क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवलेला आहे. त्याबरोबर एक धाव मिळालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. दुसरी धाव सुंदर असा रन घेतलेला आहे. 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सुंदर अशा 2 धावा घेतलेल्या आहेत. दोन चेंडू आणि 32 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आणखीन या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि पुन्हा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतं. झेल होतो का झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसलेला आहे. 1 धाव 2 धाव या ठिकाणी 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. 2 धावांबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 34.
या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघ आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना प्रयत्नशील. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज, पुन्हा चेंडू तडकावलेला आहे. एक धाव या ठिकाणी आलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आणि सुंदर असा मोठा रनअप घेतलेला आणि या धावेबरोबर ही 8वी विकेट देखील गेलेली आहे. 8 विकेट मुंबई 3 संघाच्या त्यांनी आतापर्यंत गमावलेल्या आहेत. नवीन फलंदाज तेजस, मला वाटतं आजच्या सामन्यामध्ये मुंबई 3ने सर्वांना बॅटिंग देण्याचं ठरवलेलं आहे. कोणी नाराज होऊन घरी जाता कामा नये. सर्वांना फलंदाजीचा चान्स मिळावा यासाठीचा हा मानस त्यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू गेलेला सीमारेषे पलीकडे जाताना चौकार लगावलेला आहे. 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 4 धावा जोडत असताना धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 39. आणि या सामन्यातील शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहूया काय करामत होते. यश गोलंदाज संपादित करतो की फलंदाज करतो. सूरजजी तयार. सुंदर असा चेंडू तडकावलेला बघूया. झेल ह्या टिपण्यामध्ये यश संपादित करतात का आणि सहजासहजी हा झेल घेतलेला आहे. सुंदर असा कॅच त्यांनी केलेला आहे. या ठिकाणी सर्व षटक संपलेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 39 आणि 40 धावा विजयी होण्यासाठी वसई संघाला या करायच्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सीझन प्रॅक्टिस करणाऱ्यांची या ठिकाणी नावं आलेली आहेत. त्याचबरोबर नाना म्हणतात की माझंही नाव त्याच्यामध्ये ऍड करा. नानांना निवेदन आहे, नाना तुम्ही बॉलर बॅटिंग का ऑलराऊंडर आणि टेनिस आणि लेदर दोन्ही. सुंदर असा आपल्याला एक खेळाडू या ठिकाणी मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय डिसिप्लिन मध्ये मर्यादित राहून या रांगेमध्ये जाताना मुंबई 3चा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घेताना मुंबई 3 यांची धावसंख्या झालेली आहे 39. 40 धावा विजयासाठी वसई क्षेत्राला. आणि या ठिकाणी आपण पाहतो नाही 15 मध्ये तुम्ही कोणी इम्पॅक्ट घेऊ शकता. 15 प्लेयर 15 पेक्षा बाहेरचे असतील ना तर तुम्ही फक्त फिल्डिंग साठी घेऊ शकता, ना बॉलिंग ना बॅटिंग. आणि अंतिम सामना विजयी होण्यासाठी दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर.
सामन्याला सुरुवात. मुंबई 3 ने आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे आणि बरोबर वसई क्षेत्रातून फलंदाजांनी एंट्री केलेली आहे मैदानामध्ये. आणि कालच्या दिवसभरामध्ये आणि आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहतोय वसईचा संघ फलंदाजी करण्यासाठी तरबेज फलंदाज या ठिकाणी त्यांच्या संघामध्ये आहेत. गौतम आहे, मनोज पाटील आहे, सूरज आहे आणि आता त्यांचा आपण हा सामना पाहणार आहोत. त्यांना विजयी होण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे, परंतु त्या फलंदाजांना रोखण्यामध्ये मुंबई 3 ला यश येतं का मिळते आपण हे आता पाहणार आहोत. कारण मुंबई 3 ची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा करण्यामध्ये हे गोलंदाज तरबेज आहेत. पाहूया, सामना चालू करायचा आहे. सामना चालू करायचा आपण पाहूया. तडाखेबाज फलंदाजी होते कारण त्यांना रोखण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळते. हा अटीतटीचा सामना अंतिम विजेता होण्यासाठी ही धडपड आपण पाहतोय. थोडं साईड लावायचंय कमिटी, थोडं साईड लावायचंय. चुकून नो बॉल जायचा आणि आम्ही सांगायचो बाउंड्री गेली. थँक्यू योगेशजी. सामन्याला सुरुवात. तेज गोलंदाज चंदन गुप्ता, ऑन स्ट्राइक गौतम पाटील, नॉन स्ट्राइकला सूरज. भेदक मारायचा गोलंदाज चंदन गुप्ता. रंगतदार सामना आता सुरू होतोय. चेंडू कटावून 1 धाव या ठिकाणी घेतलेली आहे वसई क्षेत्राने. 1 चेंडू 1 धाव या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा एकदा चंदन गुप्ता, सूरजजी यांना गोलंदाजी करण्यासाठी. दोन चेंडू 2 धावा झालेल्या त्या ठिकाणी. या षटकातील 3रा चेंडू घेऊन येत आहेत चंदनजी आणि चेंडू तडकावलेला आहे. पाहूया, सीमा रेषे पलीकडे जाताना चौकार गेलेला आहे. हा पहिला चौकार या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा झेल होता, परंतु हा झेल सोडलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे आणि 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. दुसरा चौकार लगावलेला आहे. आणि थोडासा दडपण वसई संघावरती कदाचित आलं असतं. 5 चेंडू मध्ये 10 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू मध्ये 10 धावा झालेल्या आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाच चेंडू मध्ये 10 धावा झालेल्या आहेत. रुपेश पवार यांचा चांगला प्रयत्न होता,
थोडक्यामध्ये हा प्रयत्न फसलेला आहे त्यांचा. पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, त्याच्याबरोबर एक धाव तर घेतलेलीच आहे. एक धाव घेऊन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 11. दोन्ही संघ आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना या ठिकाणी आपण पाहतोय की अचूक टप्प्याचा जर मारा केला, धाव संख्येवरती थोडस नियंत्रण ठेवण्यासाठी जर वसई क्षेत्रावरती जर अंकुश ठेवलं तर नक्कीच मुंबई 3 विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. परंतु हा अंकुश मोडीत काढताना तडाखेबाज फलंदाजी जर केली, 1-1, 2-2 धावा घेत आपल्या खात्यामध्ये धावा जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच वसई क्षेत्र देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सागर पाटील, भेदक गोलंदाज. पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 12. पुन्हा एकदा सागर पाटील आपल्या गोलंदाजीचा चमत्कार दाखवताना सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सूरजजींना थोडासा चकमा देण्याचा प्रयत्न सागर पाटील यांनी आपल्या गोलंदाजीतून केलेला आहे. तेवढाच खेळाडू वृत्तीचा खेळाडू सूरज पालघर तलासरीवरून या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. सुंदर प्रयत्न केलेला आहे आणि पहिलीच विकेट वसई क्षेत्राची सूरज यांच्या माध्यमातून गेलेली आहे. डीचे नवीन फलंदाज प्रवीण भोईर आणि आपण पाहतोय प्रवीण भोईर एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. आताच्या या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 21 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सागर पाटील आणि जोरदार अपील या ठिकाणी झालेली आहे एलबीडब्ल्यू साठी. लेग बायचा इशारा पंचांकडून. एक धाव या ठिकाणी 4 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत.
आणि आपण पाहतोय दोन्ही संघ संयमाचा खेळ खेळतायत. फलंदाज देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याकरता फलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये इथे या ठिकाणी आपण बघितलं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातील. स्कोर किती आहे ना? 16. 5 चेंडू आणि 16 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. सीमारेषा पार करताना चेंडू गेलेला आहे चौकाराच्या दिशेने. धाव संख्या झालेली 20. 3 षटक 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 20. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलेले चंदनजी. अचूक टप्प्याचा भेदक मारा करणार हा गोलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. डॉट बॉल गेलेला या ठिकाणी आणि जर त्या धावांवरती जर अंकुश ठेवायचा असेल तर अशीच गोलंदाजीचा उपयोग या ठिकाणी होणार आहे. वसई क्षेत्र देखील या ठिकाणी फलंदाजाच्या दृष्टीने संयम राखत 1-2 धावा घेण्यामध्ये पुन्हा एकदा चेंडू तडकावण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू हा डॉट गेलेला आहे. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न चंदनजी यांच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. गोलंदाज चंदन, फलंदाज प्रवीण भोईर यांच्यावर दबाव टाकण्याचा थोडासा प्रयत्न करतायत. अंतिम विजयासाठी ही घोडदौड आपण पाहतोय. पुन्हा एकदा चंदनजी प्रवीणजी यांच्यासाठी. आणि वाईडचा इशारा पंचांकडून. अवांतर धाव या ठिकाणी जोडली गेलेली आहे. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली 21. 16 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. आणि हा चेंडू तडकवलेला आहे. पाहूया आपण हा झेल होतो का. परंतु कुठलाही जजमेंट न घेता या ठिकाणी चेंडू सीमारेषे पलीकडे गेलेला आहे. चौकार या ठिकाणी मिळालेला आहे वसई क्षेत्राला. बॉल टू रन या ठिकाणी पाहिजे. 15 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. चंदन गुप्ता आणि हा चेंडू टोललेला आहे. येतोय कॉमेंट्री बॉक्स जवळ. अंपायरने हा चेंडू अडवलेला आहे. अंपायर काय म्हणताय.
चौकार. 4 धावा पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. तडाखेबाज फलंदाजी या ठिकाणी होते वसई क्षेत्राकडून. धाव संख्या झालेली आहे 29. 4 चेंडू आणि 29 धावा झालेल्या आहेत. प्रवीण भोईर नावाजलेला फलंदाज. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला बघूया. झेल बाज होतो का आणि चांगली विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. फान गर्दी जवळजवळ 3.25 लाख प्रेक्षकांची या ठिकाणी गर्दी झालेली. स्टेडियम खचाखच भरून गेलेला आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट होतोय. त्याचप्रमाणे टाळ्या वाजलेल्या आहेत. नवीन बॅट्समन आलेला आहे मनोज पाटील. पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना चंदन. पुन्हा एकदा चेंडू कटावलेला आहे. बघूया चेंडू अडवण्यामध्ये यश संपादन केलेल्या गाणी 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत वसई क्षेत्राला. हळूहळू होईना धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 31. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. काय करामत होते आपण पाहूया. वसई क्षेत्राचे टीम मॅनेजर बोलतात की याच ओव्हरमध्ये हे सगळं होणार आहे. आणि आमचे मुंबई 3चे मॅनेजर देखील इथे बसलेले आहेत. काहीच बोलत नाहीयेत. थोडस धीर गंभीर झालेले मॅनेजर राहुल ठाकूरजी. त्यांनी सूचना केल्या होत्या शेवटचा सामना आणि मला ब्लेझर पाहिजे. ब्लेझर आणलाय पण घाम सुटलाय म्हणून घातलेला नाही तो. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज संदेश बोराडे. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल गेलेला या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी. असं जर डॉट बॉल जात राहिले तर नक्कीच मुंबई 3 वसई क्षेत्रावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा चेंडू कटवण्याचा प्रयत्न. पाहूया आपण विकेट जाते का. 1 धाव घेण्यामध्ये यश संपादित केलेल्या वसई क्षेत्राने. पुन्हा एकदा संदेश बोराडे. आणि हा चेंडू टोलवलेला. पाहूया हा झेल होतोय का. झेल घेण्याचा हा प्रयत्न फसलेला आहे. षटकार गेलेला या ठिकाणी. सुंदर असा स्ट्रोक लगावलेला आहे. चौकार षटकार पंच. चौकार गेलेला या ठिकाणी. मी बघत होतो तुमचं लक्ष आहे की नाही. नऊ चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता.
9 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहतोय. तडाखेबाज फलंदाजी करताना वसई क्षेत्र. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. पाहूया झेलबाज होते का. पुन्हा एकदा चौकार गेलेला आहे आणि वसई क्षेत्र अंतिम विजेता संघ झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा डीजे.